हॅलो फ्रेंड, मी श्रीशा. माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. रोज तोंडाला जेवताना काय करणार हा प्रश्न सगळ्यांच्याच घरात येतो. बटाटा खाऊन कंटाळला असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यासाठी मी फ्लावर कट करून गरम पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने पाणी काढून टाकलं आणि परत एकदा पाण्याने धुतलं आणि त्याच्यात थोडंसे मीठ घातलं आणि हे बघा अशा पद्धतीने मी ते सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडीशी हळद घातली, जी के पाहिजे होती तेवढीच, आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घातली आणि हे सगळं मग मी मिक्स करून घेतली. मुलं रोज रोज बटाटा खायला कंटाळतात. मम्मी काहीतरी त्यांना तोंडाला पाहिजेच असतं, डाळ भात आणि काहीतरी. मम्मी असं कुरकुरीत क्रिस्पी काहीतरी कर कर म्हणून बटाटा खाऊन कंटाळा आला तर मम्मी आज काहीतरी वेगळं कर म्हणून म्हटलं आज आपण फ्लावर करूया. म्हणून त्याच्यासाठी हा फ्लावर, हा बघा मीठ मसाला लावून घेतला आणि त्याला आता मी 10 मिनटासाठी ठेवला. त्याच्यानंतर मी भिडं घेतलं, कारण मी बटाट रवा फ्राय ह्या भिड्यावरच सगळं करते. जे फ्राय करायचं मस्तपैकी छान होतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा रवा घेतला आणि हे आहे ते फ्लावर आहे. आता तो फ्लावर मी ह्याच्यात डिप करून घेतो चारही साईडनं आणि तो बघ मी आता तव्यावर एक 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 करून ठेवणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माझे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला लगेच दिसतील. आणि हे बघा अशा पद्धतीने मी एक एक करून सगळे फ्लावर माझ्या भिड्यावरती घालून घेतलेले आहे आणि मीडियम गॅसवर ठेवलेला आहे, जास्त हाय नाही की लो नाही. आणि त्याच्यानंतर हे बघा मस्तपैकी माझे फ्लावर अर्धे भाजून झालेले आहेत. ते आता मी परतणार आहेत आणि त्याच्यानंतर माझी डिश तयार होणार. नंतर आम्ही जेवायला बसणार आहोत. हे बघा मस्तपैकी फ्लावर आणि खूप अप्रतिम असे झालेले आहेत. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जसे की मशरूम आपण फ्राय करतो ना, सेम त्या पद्धतीतच झालेले आहेत. नक्की बघा करून आणि माझा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.